डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टी शहर मध्य मंडळाचे उपाध्यक्ष बाबूराव बंटी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने सोलापूर महानगरपालिकेतील नूतन नगरसेवकांचा भव्य व गौरवशाली सत्कार समारंभ स्वातंत्र्य सैनिक नगर येथील साक्षात्कार गणेशोत्सव युवक मित्र मंडळाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून बाबूराव उर्फ बंटी क्षीरसागर यांनी संघटनात्मक ताकद, लोकसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक मेघनाथ येमूल, शेखर इगे, पूजा वाडेकर, कादंबरी मंजेली, प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक विनायकदादा कोंडाल, सिद्धेश्वर कमटम, प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक विजय चिप्पा, सत्यनारायण गुर्रम, अंबिका चौगुले, प्रभाग 18 चे नगरसेवक प्रशांत पल्ली यांची नूतन नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन सुनील रसाळे, भाजप शहर मध्य मंडळाचे उपाध्यक्ष बाबूराव क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात बाबूराव क्षीरसागर यांची प्रमुख भूमिका राहिली. त्यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक व विकासाभिमुख काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात सोलापूर शहराचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, मोहन कट्टा, प्रकाश आडके, गजानन कलशेट्टी, मल्लीनाथ येळमेली, बजरंग कुलकर्णी, सुदर्शन क्षीरसागर, आशिष क्षीरसागर, विनोद पोटावत्ती, सुशील नाटकर, देवीदास शिंदे, अमोल जाधव, सूरज चौगुले, अभिलाष स्वामी, अनिल नवले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच साक्षात्कार गणेशोत्सव युवक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलांमध्ये संगीता पवार, अंजली हैदळे, जाधव काकू, मडूरवहिनी, विजया मोहिते, जाजू मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बाबूराव उर्फ बंटी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या सहकार्यामुळे हा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. करण्याचं आज आपल्या सोसायटीला भाग्य लाभलेलं आहे. काय आज आपल्या भागातील नगरसेवक मेघनाथ येमूल, शेखर इगे, आपले वाडेकर मॅडम, अजून चौगुले ताई, अजून आपल्या चौगुले काकू, मंजली काकू, अजून आपले सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणलं तर आपल्या सोलापूरचं पहिला प्रथम नागरिक म्हणून थोड्या दिवसात त्यांची घोषणा पण होऊ शकते असे आपले सगळ्यांचे विनायकदादा कोंडाल यांचं पण आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या गणपतीच्या आशीर्वादामुळे त्यांना पटकन महापौर पद मिळावं हे अशी आमची गणपतीसाठी प्रार्थना आहे. व त्यांचे सहकारी आमचे सिद्धेश्वर कमटम, विजय चिप्पा, आमचे पल्ली मेंबर व शेखर इगे मेंबर, त्यांचे सहकारी सगळे. आता मी चेअरमन काकाला विनंती करतो या सगळ्यांचा सत्कार करावे. मला वाटतंय महाराष्ट्रात सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे की महाराष्ट्रात महापालिकेत 87 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. आणि या टाळ्या एवढ्यासाठी आहेत की तुम्ही 5 वर्ष आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे ना? मोठे प्रश्न आहेत म्हणून या भागातला आपल्या या भागातून पूर्व भागातून महापालिकेत महापौर म्हणून आपलाच जाणार आहे आणि त्यांना या रस्त्यावरून जावं लागतंय. महापौर झाले की इथं बोलवून त्यांना सत्कार करूया. ही जी मंडळे आहेत महानगरपालिका आणि काम, तर तुम्हाला मी नगरसेवक एवढ्यासाठी विचारलो कारण त्याचं असं आहे की आम्ही पाहिलंय 5 वर्षाची निवडणूक पाहिली. 3 वर्षानंतर हे नगरसेवक कोण आहेत हे लोकांना लक्षात राहत नाही. ह्याचं कारण काय की ते नगरसेवक त्या भागात फिरकतच नाही. पण हे असे नगरसेवक आहेत की 5 वर्षे तुमच्यासाठी फिरणारे आहेत आणि आम्ही काय निवडणुकीला उभारणार नाही, तेच उभारणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी काम करावं अशी मी गणपती चरणी आपल्याला शुभेच्छा सगळ्यांना देतो. हा संकल्प घेऊन विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित सोलापूर असा संकल्प घेऊन देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सोलापूर शहर मध्यचे दमदार आमदार देवेंद्रजी कोटे
विकसित सोलापूरचा संकल्प जे मोदीजी संकल्प घेतलेत, विकसित भारताचा जे संकल्प घेतलेत, विकसित महाराष्ट्राचा, असे देवेंद्रजी ज्याचे पालकत्व आपल्या शहरमध्ये आमदारांचे पालकत्व स्वीकारलेले देवेंद्रजीच्या फडणवीस साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले शहरमध्येचे दमदार आमदार जे विकसित सोलापूर घडवण्याच्या करता अनेक या ठिकाणी मूलभूत सुविधा करता अनेक स्वरूपात निधी उपलब्ध करून दिले. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे विकास कामे झाली, मी मागच्याच आठवड्यात या ठिकाणी थंडीनगर झालेल्या सभेत अनेक विकास कामाचा शुभारंभाचा उल्लेख केला. त्यातील त्यांचा महत्त्वाचा संकल्प म्हणजे सोलापूरचा जो ग्रामदैवत आहे 68 लिंग परिसर, आणि 68 लिंग प्रत्येक लिंगाला 10 लाख रुपये प्रमाणे 6 कोटी 80 लाख रुपयाचा निधी आणून 68 कोटी लिंगाचा जीर्णोद्धार, आणि त्यासोबत तलाव परिसर जो अतिक्रमण झालेला आहे त्यांचं ध्येय आहे की यापुढचा जो अतिक्रमण आहे तो अतिक्रमण मुक्त करून सुंदर आणि स्वच्छ सोलापूर करायचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे. आणि जोपर्यंत आपल्या सोलापूर शहराला पाणी पुरवठा, रोजच्या नळाला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत पुढील विधानसभेचे मतदान मागायला येणार नाहीत असा संकल्प घेणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे आपले देवेंद्र दादा आहेत. जे सोलापूरच्या जे अनेक मूलभूत आणि जिव्हाळ्याचे प्रश्न होते, IT चे असतील, शैक्षणिक असतील किंवा सामाजिक असतील, अशा अनेक कार्यात झोकून आमच्या युवांना प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या कार्यात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा आणि महापालिका या भविष्यात आपल्या सोलापूरचे विकास करणारे सर्व विश्वस्त मंडळांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि